स्कोरर आमचे पृथ्वीराज स्टेजवरती आपण आता रोहन आलेला आहे ना. हां 3 स्कोरर पृथ्वीराज प्रशांत आणि रोहन. मस्त स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. चला सामन्याला सुरुवात होतोय. एका बाजूला आगासन तर दुसऱ्या बाजूला आडिवली. एक सामना दोन्ही संघाने जिंकलाय. तर आता हा विजय देखील तेवढाच महत्त्वाचा असेल. तर ओमसाई आगासन टीम कॅप्टन ओमकार पाटील यांनी टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाला नक्कीच पसंती दिली आहे. फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं आहे तो मात्र आडिवली संघाला. याचबरोबर आमचे विकास चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलाय. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. इथे मात्र जबरदस्त फिल्डिंग नक्कीच पाहायला मिळाली आहे. फाईन लेगच्या दिशेने 3 धावा मात्र इथे नक्कीच पळून काढल्यात. जबरदस्त क्षेत्ररक्षण तिथे नक्कीच पाहायला मिळाला पिनूच्या माध्यमातून. दरम्यान 1 धाव मात्र इथे कुठेतरी त्यांनी सेव्ह केली आहे माझ्या मते. शेवटच्या मोमेंटला चेंडू अडकवला गेलाय. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. यस तिकडे चौकार आहे की नाही हा पाहण्यासाठी पाहूया आपण. नाही ऑन फील्ड डिसिजन द्या कारण इथे थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आहे. ओके तर इथे 3 धावा नक्कीच प्राप्त होतील. 3 धावेने सुरुवात होते. ती आडिवली संघाचे करण भाने आणि नितेश पाटील ही जोडी मैदानामध्ये. शॉट ऑफ प्लेन नक्कीच इथे पिक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतोय विराज मुंडे. मागच्या मॅच मध्ये देखील चांगला प्रयत्न विराजने केला होता. तोच विराज मात्र या मॅच मध्ये देखील प्रथम शतक घेऊन आलाय. समोर फलंदाज आपण पाहतोय तो करण भाने. नितेश पाटील आता मात्र खेळण्यासाठी सज्ज होतोय. त्याच पद्धतीचा चेंडू जबरदस्त मारा होतोय. वेगावरती स्वार होऊन अक्षरशः गोलंदाजी केली जाते विराजच्या माध्यमातून. मस्त चेंडू फेकी इथे पाहायला मिळते. सामना अतिशय चांगल्या पद्धतीने होईल शंका नाहीये. 4 षटकांचा सामना आहे. आडिवली वर्सेस आगासन या 2 संघांमधली लढत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. 3रा चेंडू लगातार डॉट फेकला जातोय. बघा पहिल्या चेंडूमध्ये 3 धावा आल्या होत्या. फलंदाज करण भानेच्या बॅटमधून 3री धाव नक्कीच प्राप्त झाली. इकडे पाहायला गेलं तर स्ट्राईकला मात्र नितेश आला. त्यानंतर नितेशला मात्र 3 चेंडू लगातार डॉट फेकले गेलेत विराज मुंडेच्या माध्यमातून. थोडासा बॅकफूट वरती आलाय. स्पंच केलाय. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक कौबा आहे अनिकेत मुंडे. चांगला प्रयत्न त्याचा. 1च धाव मिळेल ती नितेशला. 1 धावेने मात्र धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 4 वरती. चांगला षटक. पहिला षटक मात्र निर्णायक पद्धतीने. पहिला P1 नक्कीच एक पॉवर प्ले नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल आणि तो मात्र सक्सेसफुल पद्धतीने विराज मुंडेच्या माध्यमातून आपण पाहतोय. तब्बल 5 चेंडू फेकले गेलेत आणि 5 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्यात. रिवर्स करण भाने नक्कीच थांबला. नक्कीच इथे मात्र चेंडूला भिडकावलाय. सीमा रेषेपलीकडे आलाय हा षटकार. पहिला षटक संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 10 धावा. 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा पाहिल्या. त्यानंतर मात्र शेवटच्या चेंडूमध्ये विराजने कुठेतरी जबरदस्त प्रयत्न केले की जर सीधे उंगली से घी नहीं निकल रहा है तो उंगली टेढ़ी ही करनी पड़ेगी. ऐसी कुछ नसीहत नजर आए.
आणि नक्कीच त्याने मात्र रिव्हर्स अटेम्प प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये सक्सेस मिळाला, षटकार आलाय आणि पहिल्या षटकामध्ये आता आडिवली संघाच्या स्कोअर कार्डवरती धावा आहेत त्या 10. एक चांगले धावसंख्येकडे नक्कीच वाटचाल करताना आता मात्र आडिवली संघ पाहायला मिळतंय. करण भाने आणि नितेश पाटील ही सलामीची जोडी मैदानामध्ये आडिवली संघाकडून. आता मात्र नवीन गोलंदाज पाहतोय आपण केजू मुंडे. कारण आगासन हा जेव्हा जेव्हा टेनिस क्रिकेटमध्ये नाव येतो त्यावेळेला मात्र या खेळाडूचा नाव निर्णायक पद्धतीने घेतला जातोय. कारण बरेच वर्षाचा दांडगा अनुभव आणि बरेच वर्ष क्रिकेटवरती ज्याने अधिराज्य गाजवला तो केजू मुंडे. कारण प्रत्येक संघामध्ये एक असा खेळाडू आहे ज्याच्याकडे अनुभवाची शिदोरी, अनुभव घेऊन खेळाडूंना घेऊन तो खेळाडू खेळत असतो. त्यातील हा नाव केजू. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून. तत्पूर्वी मात्र दुसरी धाब इथे कंप्लीट केली जाते. चांगली रनिंग द बिटवीन विकेट या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. करण बाने, नितेश पाटील 2 धावेने धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात त्या 12 धावा धावफलकावरती. कारण इथे क्षेत्ररक्षणाचा निर्णय कुठेतरी नक्कीच कॅप्टनचा हाच मनसुबा असेल की कमीत कमी धाबांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न, किमान 35-40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न, त्यानंतर मात्र यशस्वी पद्धतीने त्या धावांचा पाठलाग, ह्या बऱ्याच गोष्टी असतात. इथे मात्र 1 धाव आली आहे. याचबरोबर आमचे सन्माननीय संतोष शेठ पाटील तलोजा मजकूरचे सरपंच, त्याचबरोबर आमचे दीपक शेठ पाटील गोल्डन मॅन इथून प्रस्थान करतात. या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आपण पाहिली. दोन्ही मान्यवरांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून राजाराणी गोट क्रिकेट संघाच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. आमचे बालाशेठ धुमाल या स्पर्धेचे आमचे शिल्पकार, एक मोठं योगदान, मोठं आयोजन नियोजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. केजू मुंडे पुन्हा एकदा. हो, इथे मात्र क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावफलकावरती धावा त्या स्थिर पाहायला मिळतात. 13 धावा. करण भाने थोडासा काहीतरी कान मंत्र दिला जातोय रोहन की कोणत्या पद्धतीने आता आपल्याला खेळ करायचा. कारण चेंडू आता थोडे कमी होत चाललेले. 4 षटकांचा फक्त 24 चेंडू आपल्याकडे आहेत. त्यातील काही चेंडू संपलेले आहेत आणि उर्वरित चेंडूमध्ये कोणत्या पद्धतीने आपल्याला खेळायचा याची चर्चा विनोय शक्यता आहे दोन्ही फलंदाजांमध्ये असावी. यस, नक्कीच रोहन, कारण स्कोररचा लक्ष असणं गरजेचं आहे. यस, सुनील आमचे सुनील सालुंके. हो हो हो, इथे मात्र चकलाय. दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करून त्यातील एक विकेट किपर म्हणजे तिघांना बीट करून चेंडू लॉंग स्टॉप सीमा पार चौकार. सुनील सालुंके आणि घोट संघाचं आभार व्यक्त करेन. इथे या बाईच्या स्वरूपामध्ये नक्कीच धावा आल्या. 4 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17. रिव्ह्यू घेतलाय, बॅटर रिव्ह्यू ना. चेक करायचं आहे ते पंच. चला या प्रसाद या. आहेत रिव्ह्यू भीमरसाठी आहे. बॅटर रिव्ह्यू आहे. त्याच्यानंतरचा बघ तो चौकार गेलाय. सध्या टेक्निकल खूप गोष्टी आहेत, त्यामुळे ज्या पद्धतीने आपल्याला या सुविधा उपलब्ध झाल्यात त्याचा वापर नक्कीच आपण करतोय. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल फ्रॉम आडिवली टीम. म्हणजे तुमचा आता रनआउट आणि बीमरचा विषय संपलेला आहे. वाईटसाठी एक असेल 2 रिव्ह्यू दिलेले आहेत. प्रसाद नक्कीच अभिनंदन आहे तुमचं. खरं आपल्याकडे आहेत सुविधा, त्याचा वापर पण करायला हवा आहे.
करण माने. हो इथे मात्र यश लागते, फलंदाज बाद होईल. केजू मुंडेला मिळाली आहे सफलता. यस क्या बात आहे. आमचे रुशाल पाटील एक चांगले खेळाडू देखील आहेत आणि आडिवली संघासाठी त्यांच्याकडून पारितोषिक आहे. लगातार 3 षटकार कोणत्याही फलंदाजाने जर मारले तर 3000 रुपयाचा पारितोषिक रुशाल पाटील गोल्डन मॅन आमचे यांच्याकडून दिले जातील. आडिवली संघासाठी हा पारितोषिक आहे आणि ते जावळे आहेत का? अच्छा अच्छा मग बरोबर आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या तब्बल 17 धावा. 5 चेंडूचा खेळ इथे आतापर्यंत संपलाय. केजू मुंडेचा गोलंदाजाचं विश्लेषण जर पाहायला गेला तर जबरदस्त प्रयत्न केलेत. विकेटच्या पाठीमागे जो चौक्याचा अभाव सोडला असता तर जबरदस्त प्रयत्न केजूचे राहिला. आतापर्यंत त्यांनी 5 चेंडूमध्ये फक्त 7 धावा खर्च केलेत. एक फलंदाज बाद केलाय. हो क्या बात आहे. कारण ह्याच चेंडूची वाट मात्र पाहिली जाते ती गोलंदाजांकडून. इथे रनआउटचा धोका आणि 1 शॉट आणि तिकडे फलंदाज एस रनआउट देखील आहे. म्हणजे धावच नसेल आता. खाया पिया कुछ नहीं और गिलास तोडा 12 आना ऐसी परिस्थिती. एक ही रन नाही आहे कारण 1 धाव, परंतु तिकडे फलंदाजाला लाईन क्रॉस करायचंच विसरून गेलं. त्यामध्ये नक्कीच डायरेक्ट निघाले आणि तिकडे पंचांचा देखील नजर तीक्ष्ण आहे. त्यांचं देखील लक्ष जबरदस्त पाहायला मिळतंय आणि तिकडे मात्र आता या शेवटच्या चेंडूमध्ये एकही धाव नाही आहे. 2 षटकांचा खेळ इथे संपला गेला आणि 2 षटकानंतर आडिवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 17 वरती. 2/17 अशी स्थिती आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. यस तर 3ऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाज आपण पाहतोय अनिकेत मुंडे. मागच्या मॅच मध्ये देखील अनिकेतने चांगला प्रयत्न केला होता. 4था षटक घेऊन आला होता मागच्या मॅच मध्ये आणि नक्कीच एक विकेट प्राप्त केला होता. 12 धावा जरी खर्च केल्या असल्या तरी मात्र थोडासा कमबॅक तिथे आपल्याला पाहायला मिळाला होता अनिकेतचा. परंतु इथे आता कुठेतरी 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकांमध्ये आता धावांवरती कुठेतरी ताव द्यावा लागेल. तो आडिवली संघाला शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडूला भिडकावला. स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल करेल चौकारासाठी. चौकार आलाय आणि चौकाराने मात्र धावसंख्या आता वेगाने वाढली आहे ती 21 वरती. 21 धावा. यस विजय पवार. यस विजय पवार त्याच्या बॅट मधून आलाय चौकार. चौकाराने मात्र धावसंख्येला आता वेग आलाय. 21 वरती धावा जाऊन पोहोचल्यात. राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू मात्र भिडकावलाय मिड विकेटच्या दिशेने. स्क्वेअर लेग आणि मिड विकेट च्या मधोमध चेंडू सीमा पार. चौकार. खरं विजय पवारने आता ओळखलंय की 2 षटकांमध्ये थोड्याशा धावा कमी आल्यात. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या होत्या. त्यानंतर केजूने कमबॅक केलाय. 7च धावा खर्च केल्या. आता इथे या षटकामध्ये काही झालं तरी चालेल, आपल्याला धावा खेचायच्यात, खोऱ्याने धावा ओढायच्यात. त्या अनुषंगाने मात्र इथे तो फलंदाजी करतोय विजय पवार. मोठा फटका केल्याचा प्रयत्न लॉंगांच्या दिशेने. चेंडू मात्र आलाय सीमा पलीकडे. षटकार. पवार की पावर. विजय पवार की पावर.
धावपलकावरती धावा जाऊन पोहोचले ते 31 धावा. प्रिन्शा 11 जय हनुमान अडिवली या नावाने हा संघ आज इथे खेळताना आपल्याला दिसतोय. प्रयत्न अतिशय चांगले पाहायला मिळतात. एका बाजूला फलंदाज आपण करण भानेला पाहिला, दुसऱ्या बाजूला निखिल पाटीलला पाहिला. ती जोडी आऊट झाल्यानंतर मात्र कल्पेश आणि विजय पवार ही जोडी मात्र मैदानामध्ये आता नक्कीच पाहायला मिळते. विजय पवार ज्याच्या बॅटमधून 3 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा आतापर्यंत आपण पाहिल्यात. जबरदस्त धावांना वेग देण्याचा काम मात्र इथे केला जातोय. अनिकेत मुंडे मात्र इथे आता महागडा ठरतोय. तिसरा षटक फेकत असताना अनिकेतचा पुढचा चेंडू लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. विजय पवार साठी हा चेंडू, मोठा फटका केल्याचा प्रयत्न. विस्तामिक स्ट्रोक आहे, जबरदस्त झेल तिथे टिपला गेलाय विनायक मुंडेने. अप्रतिम प्रयत्न होते. खरोखरच जजमेंट असावा तर असा. खरं खूप सुंदर असा झेल नक्कीच त्याने टिपला गेला, इझिली झेल. हा षटकार हॅट्रिक रुशाल पाटील नक्कीच पाठीमागे आहेत. ते पाहतात की मेवण्यांच्या धावा कशा होतील याकडे मात्र त्यांचं बारकाईने लक्ष आहे. लगातार 3 षटकारांसाठी 3000 5000 यस. आता मात्र वाढलाय, शेअर मार्केट वाढला गेलाय. तब्बल 5000चा पारितोषिक रुशाल पाटील यांच्या माध्यमातून दिला जाईल. गोल्डन मॅन. अजूनही इथे 3 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केल्यानंतर मात्र 4थ्या चेंडूमध्ये विकेट आली आणि ती विकेट मात्र विजय पवारची आली. मोठा विकेट त्याने प्राप्त केलाय. जरी धावा आल्या असल्या तरी मात्र मी विजयला रोखू शकतो हे दाखवून दिलं. मिस्तामिक चोक होता आणि तिथे मात्र विजय फसला. इथे पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज आहे. जबरदस्त. आता मात्र सूर गबसलाय गोलंदाज अनिकेत मुंडेला. प्रयत्न चांगले केले जातात. अनिकेतच्या माध्यमातून 3 चेंडूमध्ये 14 खाल्ल्यानंतर पाठचे 2 चेंडू डॉट फेकलेत. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे अनिकेतचा. शॉर्ट ऑफ लाईन मारण्याचा प्रयत्न, काहीतरी घडलं होतं. विकेट किपर थोडासा संभ्रमात. निश्चितच काहीतरी झेल असावा असं चित्र. पण इथे मी कौतुक करेन गोलंदाज अनिकेत मुंडेचं की 3 चेंडूमध्ये 14 खाल्ल्यानंतर देखील त्याने मागचे 3 चेंडू डॉट फेकले. हा मोठा नक्कीच प्रश्न आहे. जबरदस्त प्रयत्न. 3 षटकानंतर धावपालकावरती धावा आहेत त्या प्रिन्शा 11 जय हनुमान अडिवली संघाच्या 31 धावा. शेवटचा षटक स्लॉग ओव्हर, अटॅकिंग ओव्हर नेहमीच म्हटली जाते. आणि मागच्या मॅचमध्ये आपण म्हात्रेपाडा वर्सेस अगासन संघाला पाहिलं. शेवटचा षटक आपण पाहिला. त्या शेवटच्या षटकामध्ये ओमकार पाटील ज्याने फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट प्राप्त केले. जबरदस्त गोलंदाजी राहिली होती ओमकारची आणि त्याच ओमकारचा वापर केला जातोय की काय पाहूया आपण. या ओमकारच आहे आणि स्वतः संगणक आहे. ओमकार आलाय. शेवटचा षटक. षटकार हॅट्रिक साठी 5000 रुपये आमचे रुशाल पाटील गोल्डन मॅन गोडचे एक दिलदार व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून दिले जाईल. आणि आडिवलीचे जावं आहेत. इथे मात्र मोठा फटका केल्याचा प्रयत्न, पहिला प्रयत्न सक्सेसफुल. चेंडू गेलाय स्क्वेअर लेगच्या वरतून. षटकार. तर रोहिदास जाधव आणि तानाजी गोंधली यांच्या वतीने कॉमेडी डिपार्टमेंटसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. त्याबद्दल नक्कीच या दोन्ही व्यक्तिमत्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. कलेची दाद मात्र नक्कीच ही मंडळी नेहमीच देत असतात. आणि रोहिदास शेठ जाधव यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 20,000 रुपयाचा डोनेशन देखील पुरस्कृत केलाय. आणि तानाजी शेठ यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये सर्व मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केलाय. म्हणजे जबरदस्त योगदान या दोन्ही व्यक्तिमत्वांचं राहिलंय. त्यांचा आभार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. षटकारानंतर कमबॅक. जबरदस्त प्रयत्न.
फलंदाज बाद. ओमकारला मिळाली आहे सफलता. यस, पुढचा सामना असेल बघा बेतवडे आणि हेदोटणे. पहिल्या राऊंडचा हा तिसरा सामना असेल. तर दोन्ही टीम कॅप्टनला सूचना आहे की आपण कॉमेंट बॉक्समध्ये येऊन उभे राहा. दोन्ही कॅप्टन बेतवडे आणि हेदोटणे. यस, वैभव बेडेकर आगासनचे आमचे आणि अक्षय वैभव बेडेकर आणि अक्षय पाटील आगासनचे मान्यवर आहेत. यांच्या वतीने ओमकारसाठी विकेट साठी 5,000 रुपये आहेत. पुढचा चेंडू इथे मात्र क्लीन बॉल. जबरदस्त. बघा पहिल्या चेंडूमध्ये षटकार आला. असं वाटलं की आता धावांचा जो ओघ आहे तो अक्षरशः मोठ्या संख्येने उभा राहील की काय, परंतु त्यानंतर अनुभवाची शिदोरी. जबरदस्त प्रयत्न केले गेले ते ओमकार पाटीलने आणि इथे मात्र 2 चेंडूमध्ये 2 विकेट प्राप्त केल्यात. आता मात्र हॅट्रिकची संधी आहे ती वैभव बेडेकर आणि अक्षय पाटील यांच्या माध्यमातून. जर ओमकारने या चेंडूवरती विकेट घेतला तर 5,000 रुपये. तिकडे आमच्या ऋषाल पाटील यांचा पारितोषिक नक्कीच तसंच आहे. त्यांनी सुरुवातीपासून लावलाय, प्रयत्न केले गेले पण प्रयत्न सक्सेसफुल होत नाही. अजूनही चेंडूचा विचार केला तर 3 चेंडू बाकी आहेत. म्हणजे काही घडू शकतं पण इथे जास्तीत जास्त संधी आता नक्कीच ओमकार पाटील आहे. परंतु नवीन फलंदाज आडिवली संघाकडून योगेश आलाय. धावसंख्या धावपालकावरती आपण पाहतोय 37 धावा. रेटाम राऊंड विकेट. इथे मात्र हा चेंडू मात्र निर्धाव चेंडू आलाय. जबरदस्त. कारण मगाशी तेच आपण पाहिलं प्रशांत पृथ्वीराज की त्याच पद्धतीचे गोलंदाजी स्लॉगरमध्ये पाहिली, फक्त 2 धावा होत्या. इथे मात्र तेच प्रयत्न. पहिल्या चेंडूमध्ये षटकार येऊन देखील हा मोठा फटका येईल का? यस, इथे मात्र आलाय आणि हा षटकार फलंदाज योगेशच्या बॅटमधून. दादा नक्कीच तुमचं पारितोषिक इथे लाव पण चेंडू आता फक्त आपल्याकडे एकच बाकी आहे. ओमकारसाठी पारितोषिक आला होता आमचे दादा तानाजी षटगोंदली कैलास पाटील, पण काय हरकत नाही. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. फुलटॉस आहे मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र नक्कीच इनसाइड एज एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता परंतु इथे नाहीये. यस, एक धाव. दुसऱ्या धावेसाठी मात्र फलंदाज बाद आहे. तर धावपालकावरती 4 षटकांचा खेळ संपलाय. धावपालकावरती धावा आहेत त्या 44 धावा. 45 धावांचं आव्हान आहे. चला टॉस साठी या दोन्ही संघनायक योगेश बडबे टॉस बॉक्स मध्ये नक्कीच जोडले जातील. चला आमचे सुनील सालोंके तिकडे आहेत. यस, रोहिदास शेठ जाधव आणि तानाजी शेठ गोंदले यांच्या वतीने कॉमेडी डिपार्टमेंटसाठी तब्बल 1500 रुपयाचा योगेश पारितोषिक आलाय. नक्कीच त्या दोन्ही व्यक्तिमत्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. यस, आमचे योगेश जोडले जातील कॉम बॉक्स मध्ये. चला दोन्ही संघ आमच्या सोबत जॉईन होतात. या ठिकाणी बेतोडे आणि हेदोटणे. तर आगासा संघाला सुवर्ण संधी आहे. 3 बॉल 3 षटकार मारले तर सन्मानित सुभाषजी मुंडे यांच्याकडून 3000 रुपयाचं प्राइज कोणत्याही खेळाडूला असेल. सन्मानित वामनजी धुमाल साहेबांच्या शुभ हस्ते
चलो या टीम बेतोडे संघ या ठिकाणी कॅप्टन येत आहेत. दोन्ही संघाला शुभेच्छा. टॉस केला जातो या ठिकाणी. हेड्स इज अ कॉल अँड हेड. टॉस बेतोडे संघाच्या कॅप्टनने जिंकलाय. कॅप्टन काय डिसिजन? क्षेत्ररक्षण. समोर संघ आपल्या परिसरातल्या अर्थात हेडुटणे संघ सातत्याने संघ खेळताना पण पाहिलाय. काय सांगशील कितीपर्यंत रोखलं पाहिजे? कमीत कमी रनांना रोखण्याचा प्रयत्न करू. आयोजनाबद्दल खूप छान आयोजन आहे आणि भाऊंनी आपल्याला एंट्री दिली आहे त्याबद्दल धन्यवाद त्यांचे. थँक्यू. अविनाश टॉस गमावलाय, बॅटिंग करायचे, काय सांगशील टार्गेट कितीपर्यंत झालं पाहिजे? जास्त रनांचा टार्गेट यांचा प्रयत्न करू आम्ही. हेडुटणे बेतोडे अनेक वेळा लढती होतात. या मॅच बद्दल तू काय सांगशील? मॅच चांगलीच होणार, जिंकायचा प्रयत्न करू आम्ही 100%. थँक्यू. होते कॅप्टन. या ठिकाणी टीम हेडुटणे संघ आणि टीम बेतोडे कौस्तुभ विकास पाटील यांचा सन्मान केला जाईल. कौस्तुभ दादा या, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स फ्रॉम द न्यूज. बेतोडे टीम वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. यस, थैंक यू योगेश. तो चलेंगे मैदान की तरफ. जीत के लिए तकरीबन 45 रनों की जरूरत. थैंक यू सो मच संदीप जी पाटिल सर. तो बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. फिर एक बार आप सभी का स्वागत. मुकाबला देख रहे हैं, सेकेंड राउंड का पहला मुकाबला. एक तरफ पे टीम आगास और दूसरी तरफ पे टीम आडिवली. बल्लेबाजी की बात करेंगे. पहले सत्र में बल्लेबाजी की और 44 रन बने, 45 रनों का टारगेट. 4 ओवर का मुकाबला बेहतरीन होगा क्योंकि दोनों टीमें एक ही विभाग की है, तो मुकाबला उतना ही बेहतरीन होगा. आज है तीसरी रात और तीसरी रात का यह मुकाबला आप देख रहे हैं. टीम राजा रानी क्रिकेट क्लब गोट आयोजित ग्रामस्थ मंडल ट्रॉफी सन्मान्य बालाशेठ धुमाल इनके सपनों की एक शानदार प्रतियोगिता. अच्छी गेंद, गैप शॉट सिलेक्शन. इस बार गेंद कवर बाउंड्री लाइन की तरफ धन 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 करती हुई सीधे 4 रन. 4 रन के साथ यहां पर टीम की टोटल पहुंची है 5 पर. सलामी बल्लेबाज निल्सन मडवी, दूसरी तरफ करण बेडेकर जिनके बल्ले से ये चौका आता हुआ. चौके के साथ रन संख्या 5 पर पहुंची. अपना खाता खोला मैदान के ऊपर. यहां पर बल्लेबाज फिर एक बार, इस बार गेंद को खेला पॉइंट सीमा रेखा के बाहर और एक शानदार चौका. 2 गेंदे 2 चौके. कमाल की शुरुआत करण बेडेकर के बल्ले से. बिल्कुल करण बेडेकर मैदान पर बरस रहे जो कि 2 गेंद में शानदार 2 चौके. और इसके बाद आप यहां पर इस बार बेहतरीन डिलीवरी, बल्लेबाज को बीट किया. मुकाबला मैंने इसलिए कहा कि बेहतरीन होगा क्योंकि प्रति ओवर में 11.25 की औसत बरकरार रखनी है. 4 गेंद में 9 आए. अभी भी पावर सर्कल के ओवर में 2 गेंदें शेष है. गेंदबाज की बात करेंगे तो विजय पवार नामचीन गेंदबाज. अच्छी डिलीवरी, ब्लॉक होल में फेंका गेंद. इस बार डायरेक्ट हिट तो दिया मगर बल्लेबाज पहुंचे थे क्रीज के अंदर. एक सिंगल आई और इस सिंगल के साथ रन संख्या पहुंची है 10 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर.
तो आगासन टीम के खिलाड़ियों को मौका है, 3 गेंद 3 छक्के, कोई भी बल्लेबाज मारता है तो कैलाश दादा पाटिल और सुभाष जी मुंडे इनकी तरफ से 3000 और लगातार 3 गेंद में 3 डबल पाते, कौन सा भी, यानी कि हर गेंद के ऊपर 2 रन बनाने वाले बल्लेबाज को यहां पर 2 रन का, यहां पर 200 रुपए का इनाम। वाइड के लिए रिव्यू पंच अंपायर। ओवर की समाप्ति यहां पर बात करेंगे तो फेयर डिलीवरी, ओवर की समाप्ति हुई। यहां से पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या है केवल 10। आप जीतने के लिए 18 गेंदें और 35 की आवश्यकता। लगातार 3 गेंदें 3 छक्कों के लिए वैभव दादा बेडेकर, अक्षय दादा पाटिल और धीरज बेडेकर, इनकी तरफ से भी 3000 का इनाम। सुभाष मुंडे और कैलाश पाटिल इनकी तरफ से 3000 और उनकी तरफ से हर 2 रन के लिए 200 रुपए का इनाम है। अगला मुकाबला बेतौड़े बनाम हेद उठने के बीच होगा। प्रभाकर भाने, आइए, स्वागत है। पहली गेंद के ऊपर गेंद को फेंक दिया, लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, 6 रन। प्रभाकर भाने का स्वागत, पिछले मुकाबले के हीरो, इस मुकाबले में पहली गेंद में छक्का। पिछले मुकाबले की बात करेंगे तो सेकंड पावर प्ले किया था, 6 रन दिए थे। उसके बाद जब सेकंड स्पेल किया तो केवल 4 रन दिए। कुल मिला के 10 रन देकर 3 सफलता उन्होंने प्राप्त की थी। उन्हीं के ऊपर प्रहार किया, यह अताबा छक्का, छक्के के साथ रन संख्या 16 पर पहुंची है। हमारे एबन जोड़ी तानाजी दादा गोंदली और रोहिदा दादा जादव, इनकी तरफ से कमेंट्री पैनल के लिए 1500 रुपए का इनाम, उनका हम शुक्रिया अदा करेंगे। यह अच्छी गेंद, इस बार रनआउट का मौका जरूर था मगर पहुंचे पॉपिंग क्रीज के अंदर। रन लेना चाहते थे नॉन स्ट्राइकर बल्लेबाज, मगर स्ट्राइकर बल्लेबाज ने इनकार किया। रन नहीं है कोई, डॉट की समाप्ति। रनों की बात करेंगे तो 16 रन स्कोरबोर्ड के ऊपर लग चुके हैं। स्ट्राइकर पर बल्लेबाज करण बेडेकर, जिनके बल्ले से बात करेंगे तो 2 चौके 1 छक्का अभी तक देखने मिला, वही करण बेडेकर। पैरों पर गेंद की थी, अपील स्ट्रॉन्ग, अपीलों में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास की कमी। लेग बाइस के स्वरूप में रन आई। हब्बा ने कहा कि स्टंप को मिस करे थी। लेंथ, लाइन, हाइट फैक्टर, ये 3 बातें अंपायर को देखनी पड़ती और इस बार गेंद थोड़ी लाइन से बाहर थी, इसलिए अंपायर ने नॉट आउट करा दिया और लेग बाइक के स्वरूप में 1 रन आती हुई रन संख्या 17 रन बन चुके बगैर किसी विकेट के नुकसान पर। फिर एक बार हेलीकॉप्टर, फिर इस बार गेंद हवा में थी, एलिवेशन नहीं मिला। पहले विकेट का पतंग, यहां पर होमसाई आगासन टीम को निल्सन मडवी बैक टू द डगआउट। अगला मुकाबला बिग फाइट होगा, जो कि एक तरफ बेतौड़े टीम, दूसरी तरफ है आई गावदेवी बेतौड़े बनाम गावदेवी हेड उठने के बीच। अगला मुकाबला बिग फाइट होगा और उसके बाद चौथा मुकाबला देखेंगे हम जॉली कामतगर बनाम अथर्व 11 गावदेवी कानपोली। बिग फाइट मुकाबला अगला भी होगा। नए बल्लेबाज मैदान के अंदर प्रस्थान करते हुए तीसरे नंबर के ऊपर विराज मुंडे। शिवम मुंडे आ चुके इनेट क्रमांक 3 तीसरे नंबर के ऊपर बल्लेबाजी के लिए। चलो अंपायर चलो थोड़ी जल्दबाजी करें क्योंकि अभी भी इसके बाद बहुत सारे मुकाबले हैं।
ये सेकंड राउंड का पहला मुकाबला आज एक शो मैच देखने को मिला था दर्शकों को। गेंदबाज तैयार, फिर एक बार, इस बार भी हवा में है, देखना है फील्डर गेंद के नीचे, बने दर्शक, गेंद सीमा रेखा के बाहर, शानदार छक्का। 7 अकाउंट को ओपन किया और छक्के के 7 रन संख्या आगे बढ़ती हुई, रन संख्या 2 1 विकेट के नुकसान पर 23 पर पहुंची है। एवन जोड़ी हमारी तानाजी दादा गोंदले और रोहित दादा जाधव, आज एटीएम बंडल खुला हो चुका है। अब अंपायर के लिए 1000 का इनाम, अंपायर पैनल के लिए भी 1000 का इनाम आ चुका है। क्या बात है रोहित दादा और हमारे तानाजी दादा। फिर एक बार प्रभाकर बाने, यह अच्छी गेंद थी, फिर एक बार गेंद को खेल दिया डीप मिड विकेट में, खिलाड़ी तैनात, 1 रन बन सकता है इस गेंद के ऊपर। एक सिंगल के साथ ओवर की समाप्ति हुई। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या 24, जीतने के लिए 12 गेंदे 21 का समीकरण। चलो जल्दबाजी करें, तुरंत फील्ड की रचना करें टीम प्रिशा 11 जानमान अडुली बनाम। आप देख रहे मुकाबला उमसाई आगासन के बीच लड़त है। आज तीसरी रात का ये शानदार मुकाबला। इसके बाद होगा पहले राउंड का तीसरा मुकाबला, आई गावदेवी वेतोड़े बनाम गावदेवी हिदुटने के बीच होगा मुकाबला। उसके बाद जॉली कामतकर बनाम अथर्विलन गावदेवी कानपोली के बीच चौथा मुकाबला रहेगा। तो बिल्कुल अगला मुकाबला सारांश एलिमेंट हिडुटने बनाम आई गावदेवी बेतोड़े के बीच मुकाबला होगा। इस बार तीसरे ओवर के लिए तैयार हो चुके गेंदबाज भूषण बाने। रनों की बात करेंगे इस समय। 2 ओवर के बाद रन बने 24, 2 ओवर में चाहिए 21 रन। चलो थोड़ी जल्दबाजी करें क्योंकि यह मुकाबला बहुत इंपॉर्टेंट है। यहां से जीतने वाली टीम आज के अंतिम राउंड में प्रवेश करेगी, जो कि आज भी एक टीम सुपर 5 के लिए क्वालिफाई होगी। गेंदबाज तैयार, इस बार में गेंदबाजी के लिए भूषण बाने का स्वागत। पहली गेंद यहां पर हवा में है, फील्डर तैनात, शानदार कैच विजय पवार और यहां पर विकेट का पदक बल्लेबाज विराज मुंडे के पारी का अंत हुआ। विकेट नंबर 2। नए बल्लेबाज मैदान के अंदर केचू मुंडे आप देख रहे हैं मैदान पर जाते हुए। इसके बाद जो मुकाबला बेहतरीन होगा, सारांश 11 हिदुटने बनाम आई गावदेवी बेतोड़े के बीच अगला मुकाबला है। चलो हम चलो जल्दबाजी करें क्योंकि इस मुकाबले की बात करेंगे तो काफी वक्त जाया हो चुका है। 4 ओवर का मुकाबला है और यह इस समय तीसरा ओवर जारी है। भूषण बाने जो गेंदबाजी कर रहे, पहले गेंद के ऊपर सफलता प्राप्त की, अब सेकंड पर होंगे केजू मुंडे। अच्छी गेंद, काफी तेज शॉट, निकली बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। तेज चौके के साथ शुरुआत की केजू मुंडे ने और
रन संख्या 28, लॉस ऑफ 2 विकेट। 2 खिलाड़ी आउट हो चुके हैं। चौथे नंबर के केजू मुंडे मैदान पर पहुंचे और चौके के साथ उन्होंने शुरुआत की। बिग फाइट मुकाबला अडिवली बनाम आगासन। दोनों ताकतवर टीमें, दोनों डोंबिवली से बिलोंग करती है। हमेशा ताकतवर क्रिकेट हमेशा देखने मिलता है। बड़े बड़े टीम को हराने की ताकत ये दोनों टीमें रखते हैं और आज एक दूसरे के सामने है। घोट के इस सरजमी पर एक शानदार मुकाबला राजधानी क्रिकेट टीम घोट आयोजित। इस बार हवा में है, शॉट एक्स्ट्रा कवर में कमाल का कैच। केजू मुंडे के पारी का खात्मा, पहले गेंद में चौका, उसके बाद विकेट। ये शानदार मुकाबला, पलटवार, वार पे वार मैदान पर। एक अडिवली टीम का तो दूसरा वार आगासन का। इस समय केजू मुंडे के पारी का अंत हुआ। रन संख्या 28, लॉस ऑफ 3 विकेट। नौ गेंदे 17 की आवश्यकता। मैदान पर मुकाबला देखिए, कट टू कट चल रहा है। कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर। ये क्रिकेट का दस्तूर है और क्रिकेट की भाषा, लगी तो ताली नहीं तो गाली। मुकाबला उसी अंदाज से चलता हुआ। बहुत सारे दर्शक आज मुकाबले में आ चुके हैं। पहली रात, दूसरी रात और ये तीसरी रात दर्शकों की संख्या बढ़ चुकी है। मैदान के चारों बाजू में दर्शक और दर्शक ये मुकाबला देख रहे हैं। कई सारे मुकाबले में लुत्फ उठा रहे हैं, कई सारे इंजॉय कर रहे हैं और कई सारे जहां पर एक छतरी के नीचे पहुंचे। बारिश नहीं है, धूप नहीं है, तो भी छतरी के नीचे। यह अच्छी गेंद, मगर अंपायर का वाइड बॉल का इशारा और यह अतिरिक्त रन, और अतिरिक्त रन के साथ रन संख्या 29 पर पहुंची है। जीतने के लिए आप चाहिए यहां पर 16 रन। 9 गेंदे 16। देखिए छतरी के नीचे ना धूप है ना बारिश, तो भी छतरी के नीचे दर्शक हैं भाई। वहां पर कभी कबूतर उड़ता है तो कभी तितली उड़ती है और भौरा घूमता है। ओ नाइस शॉट। इस बार गेंद को लॉब किया, स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, गेंद छू मंतर। आज के रात का नहीं, पूरे 3 रातों का सबसे बड़ा छक्का नहीं बल्कि इन्हें अट्टा देना चाहिए, मगर क्रिकेट में केवल 6 रन देते हैं। बॉल आहे त्यांच्याकडे, दुसरा ना 2 चॉईस करून देता आपण। तो बिल्कुल यहां पर बात करेंगे तो ये 6 रन के साथ रन संख्या काफी तेजी के साथ निकल चुकी है। 35 पर अब जीतने के लिए 10 की जरूरत है। 8 गेंदे 10। ये ओवर देखिए किस तरह से नाट्यमय स्थिति में पलटवार हो रहा है। कभी बाजी टीम अडिवली के पक्ष में आती है तो कभी बाजी टीम आगासन के पक्ष में झुकती है। प्रशांत पाटिल की तरफ से यदि 2 छक्के आते तो प्रशांत दादा बेडेकर इनकी तरफ से 2000। ओ इस बार भी हवाई सफर, गेंद छू मंतर, मानो आग उगल रहे मैदान के अंदर। बड़े लंबे छक्के, आप 4 रन की केवल आवश्यकता है। रन संख्या इस समय स्कोरबोर्ड के ऊपर लग चुके 41 और यहां पर विकेट हैट्रिक के लिए जो भी इनाम था अब शायद जमा करना चाहिए। बिल्कुल दर्शक देखिए अब अंदर नहीं जा सकते कोई। यदि आप अंदर जाएंगे तो फिर अगले मुकाबले में आपको पेनल्टी लगेगी। ये छक्का लगाएंगे तो तकरीबन 8000 है और 5 ये यानी कि 13000 है। देखिए कुल मिला के 13000। यह आने वाला छक्का, गेंदे तो बहुत सारी बची है। 7 गेंदे 4 रन। 13000 का छक्का था मगर एक सिंगल आई अंतिम ओवर में 3 रन की आवश्यकता। रन संख्या 42,
ओवर की समाप्ति 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। आप जीतने के लिए यहां पर रन चाहिए केवल 3। चलो यहां पर जल्दबाजी करें, जल्दबाजी करें। अगला मुकाबला भी बिग फाइट होगा। इंतजार में दर्शक जो कि हेडूटने बनाम बेतोड़े के बीच अगला मुकाबला होगा। सालांशले में हेडूटने और दूसरी तरफ आई गावदेवी बेतोड़े के बीच अगला मुकाबला होगा। आखिरी ओवर 3 की आवश्यकता। ये क्रिकेट का खेल है। तो हमारे शर्मा बिल्कुल केतन भोईर इनका आगमन होता हुआ। आइए स्वागत है आपका केतन भोईर, खास दोस्त है बिल्कुल। आइए स्वागत है आज की रात में। ये देखिए गेंद सीमा रेखा के बाहर, नो बॉल का इशारा। 1+4 5 जीत ले इस मुकाबले को टीम ओम साई आगासन टीम ने। शानदार जीत हासिल की। तो बिल्कुल मुकाबला जीत लिया यहाँ पर ओमसाई आगासन टीम। कांग्रेचुलेशन हार्ड लक अडिवली टीम। और इस मुकाबले के हीरो बने हैं सेकेंड ओवर जहां पर की थी और केवल 7 रन दिए थे, 1 विकेट प्राप्त किया, चौका लगाया केजू मुंडे, मैन ऑफ द मैच। आइए केजू मुंडे मैन ऑफ द मैच। और अंपायर पैनल आपके लिए 1000 का इनाम हमारे इबन जोड़ी ताना भाई गोंदली और रोहिदा दादा इनकी तरफ से, रोहिदा दादा और ताना दादा इनकी तरफ से अंपायर पैनल के लिए 1000 का इनाम है। चला अंपायर लक्ष द्या, आपण टायमिंग लावा कारण वेळ भरपूर घेतात खेळाडू। टायमिंग